इथं कुणी पाखरू हे खुणावीत गोडीन नजरेचा तीर असा इश्कातून सोडून इथं कुणी पाखरू हे खुणावीत गोडीन नजरेचा तीर असा इश्कातून सोडून उठतीच मैखाना मी झालो दिवाना पतीचं क्षमाच की वेडा परवाना मेहमान खरा झाला कुर्बान पुरा तुझा मेहमान खरा झाला कुर्बान पुरा नशिला काय पोळासा घ्या 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 पियाची पाय 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 चखन चाखायचं पाय 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 गुलाबी रात अशी शराबी साथ अशी धमल ही बात अशी हाय 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 दारू पियाची हाय 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 चखन चाखायचं हाय 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 दारू घाबरू नका घाबरायचं नाही आज 9 जमल असं करा. अरे मनीषा तू उमेश हे सुभानराव हेमाचे मिस्टर. आम्ही यांची मिस्टर. हो ना मी म्हणते ते करतात हे. माझा एक शब्द सुद्धा खाली अजिबात नाही अजिबात नाही. हे सगळं यांनी मला शिकवलंय. कम्प्लीट नाही का हो. हा नो चांगलं शिकवलेले. खूप खूप प्रेम करतात माझ्यावर. मी लय लय लवली करतो यांच्यावरती नाही का. लय लय लवली करतो. आता कसं वाटतंय. बरं आम्ही चलतो घरी. आई वाट पाहत असेल. चल मनीष. येते हेमा. हा तू आज लई प्रेमात आली का चिमणे या काय की. तुला काय वाटलं मी खरं तुझ्या प्रेमात पडले. ते एक नाटक होतं मनीषा आणि तिच्या नवऱ्याला दाखवायला. प्रेमात पडले म्हणे. आधी आरशात जाऊन तोंड बघून घे. घाबरायचं नाही. कुकू मजात नाही बघ बाईच्या चेहऱ्याला. ज्या दिवशी माझ्या नावाचं कुकू कपाळा लावशील ना त्या दिवशी मी माझं भाग्य समजेन. हे बघ साडी आणली. हे मंगळसूत्र लग्नाच्या दिवशी घालशील ना. ताई काळजी करू नको. तिला मी शेण थापायला ठेवलंय. सुटली वाटतं. शेण संपला का काय. कितीच नव. वेडा कुठचा मुकी बहिरी असून सुद्धा किती प्रेम करतो. ये तुम्हारा 2 रोटी गरमा गरम आधा चावल ला मार के. अरे चलो भाई चलो जल्दी चलो. सुभानरावची तारीख आहे कोर्टात. चला चला सगळे चला. ऑफकोर्स ही केस मी नक्की जिंकणार आहे. ओके कोर्टाचा निकाल लागल्याबरोबर मी तुम्हाला नक्की कळवते. ऑफकोर्स. ओके बाय बाय. हेमा अभिनंदन. पण कशाला. कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्याच फेरीत आपला विजय झाला. म्हणजे मृत्यूपत्राचा खरे खोटेपणा सिद्ध होईपर्यंत कोर्टानं स्थगिती हुकूम दिलाय. आजपासून बँकेत सुभानरावची सही चालणार नाही. इतकंच काय तर बंगल्यातल्या कुठल्याही सामानाची त्याला हलवालो करता येणार नाही. ऐकलत का मिस्टर सुभानराव मोहिते. आजपासून कशावरही तुमचा अधिकार राहणार नाही. बायको सुद्धा नाही. राईट. नो. ओ राईट राईट.
घ्या, तोंड गोड करा. हॅव सम स्वीट्स. विकी, येस, लवकर बँकेला तसं फोन करून सांग. दॅट्स करेक्ट. या. Hello, is it Bank of Maharashtra? Could you put me to the manager? Hello, मी हेमा सुभानराव मोहिते यांच्या वतीने बोलतोय. कोर्टाच्या मनाहुकमानुसार आजपासून सुभानराव मोहिते यांची सही चालणार नाही. अकाउंट नंबर 1 सेक. 3636. या, अकाउंट नंबर 3636. हुकमाची कॉपी घेऊन मी स्वतःच उद्या येतो. येस येस. व्हॉट? नो बॅलन्स. पण कसं शक्य आहे? काल सकाळीच कुणीतरी सगळी रक्कम काढून घेतली. अहो पण कुणी? मी. बँकेत असलेल्या 10 लाखापैकी 9,90,900 रुपये मी काढले. तू असं करू शकत नाहीस. मी पोलिसांना बोलवून तुला हातकरी घालायला लावेन. माणसानं नुसतं बोलू नये, करून बघावं. काय वकील साहेब, अहो कोर्टाचा हुकूम आजपासून आहे. कालपत्तर माझी सही चालत होती. खाती का लाडू खाती? दे डझनभर शिव्या दे. एका शिवीने माझा काय काचून होणार आहे? कालच बंगला घाण टाकला ना 3 लाखाला, कायदेशीर मालक म्हणून. हा, तुझ्या 2 गाड्या आहेत ना, त्या पण मी घाण टाकलेल्या आहेत. आणि तुझे दागिने छागिने सगळे माझ्या ताब्यात आहेत. वकील साहेब, आराम कर माणसाला. आपण काहीही करू शकत नाही. सुभानराव, सॉरी सुभानरावजी. यस. तुम्ही एवढ्या सगळ्या पैशाचं काय करणार? काय करणार? केलं सुद्धा. भावाच्या नावाने 12 ट्रक बुक केलेले, आईच्या नावाने 10 हेक्टर जमीन घेतलेली, शिवाय ऊसाच्या मळ्याला पैसे दिले, दारूच्या दुकानाला पैसे दिलेले आणि 1,00,000 रुपये जवळ ठेवले. देवाची मुंबई करायला येता का? येता जसं काही बापाचाच माल आहे. माझ्या नाही, तुझ्या बापाचा माल. व्हेरी डेंजरस. उद्यापासून आपला मुक्काम हॉटेल स्काय ब्लू. ये बारके ये. इंटरनॅशनल प्रोग्राम रेडी. उस्ताद 10,000 रुपयाच्या नाचणाऱ्या बाईला देऊन टाकली. ती अहिल्याबाई हुबळीकर. 10,000 रुपयाच्या वाईन शॉपवाल्याला देऊन टाकली. रवी देशमुखला. रामकृष्ण हरी. लढ बापू लढ. मग बाई, याच्यानंतर पुन्हा आपली भेट केसचा निकाल लागल्यानंतर. चुकात राहा, चुकात राहा. सांभाळ तुझ्या अक्काला, सांभाळ. आणि हा, त्या 12 म्हशी आहेत ना, त्या काय मी घाण टाकलेल्या नाहीत. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड. मी येई पत्तोर, तुम्ही दोघांनी बसा आणि पाळीनं पिळत. घे गावाची, घे तुपाची, घे गावाची, घे तुपाची, घे तुपाची, घे. बाय बाय. कोणीतरी अडवाचा लुटारूला माझी सारी प्रॉपर्टी घेऊन नेली त्याने. यू फ्रूट. रामकृष्ण हरी. आपल्या गुंड माणसांना कोर्ट कडक शिक्षा देते माहितीये. ते पाहिलं. या अरे कम ऑन सुभानराव, कम ऑन. कशी चेंज झाली आहे माझ्या वडिलांच्या पैशावर. मला वाटतं ह्या तिघांचाही कट दिसतोय. तू निश्चिंत राहा, मी बंदोबस्त करतो त्याचा. तो पक्का बदमाश गुंड वाटतो, खरीच फोडायला पाठवतो. हरी हरी. आत येऊ शकते का मी? या या या. हरी हरी. हरी हरी. हरी हरी. रामकृष्ण हरी. एक रामकृष्ण हरी गेला आणि दुसरा घरी आला. माझ्या नाव नाही विचारला. पण तुम्ही आत्ताच आले ना. ते माझ्या नाव दीपचंद. हे शिवानरावच्या बायडी काय? नाही. ते हमारे बायडी आहे. ते शिवानरावनी घाण टाकली ना आमच्याकडे बघा. तिची मुदत संपत आली. हरी हरी. हे मिस्टर, हो ना. तुम्ही शिवानरावची बायडी काय?
तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? शुभानरावचं आणि आमचं काय संबंध नाही. संबंध नाही काहीतरीच काय बोलते हे येडा. तुम्ही पाहिजे तर कोर्टात जा. कोर्टामध्ये आमचा बाप बी कधी गेला नाही. खरंच त्या मेल्याने बंगला गहाण टाकला. आता काय करावं? स्वारी मी बघतो काय करायचं ते. घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. अरे एकदा तरी काहीतरी करून दाखव. बाईसाहेब जेवण तयार आहे. मला भूक नाही. तुम्ही जेवून घ्या. अनुसाहेब आजपासून तू माझ्या रूमवर झोपायचं. आणि मी तिच्या गोट्यात. आम्ही दुसऱ्याच्या जागेवर हल्ला करत नाही. जी गोपाळ. अरे तिच्या मारी मेवणी बोलायला लागली. मुकी भी बोलतीया बहिरी भी बोलतीया. ए मेवणे घाबरायचं नाही. की सातारची लावणी मुके पैणाची केली बतावणी. तू गमेवणी की सातारची लावणी मुके पैणाची केली बतावणी. तू गमुकी मी मुका घे पदरात चुका मुक्या मुक्यान मोका आलाय. हे घाबरायचं नाही. माझा मेघना मुनिमजी हाय. माझं करणार काय? हे अशी ये ना मला दे ना फुल ताटातलं राणी तुझ्या. अरे ये ना फुल घे ना तुझ्या संगतीन आली मजा. हे अशी ये ना मला दे ना फुल ताटातलं राणी तुझ्या. अरे ये ना फुल घे ना तुझ्या संगतीन आली मजा. अगे लचकत आलीस माझी झालीस खुशीन रायाच हाय. आता घाबरायचं नाही. अरे येडा खुळा तुटवया असं चिटकून डोब खावया. अरे येडा खुळा तुटवया असं चिटकून डोब खावया. तुझा दम हाय सुका इथं मरशील फुका माझा मेवणा मुनिमजी हाय. ग माझं करणार काय? चल की.
तुझे डोळे जणू जाळे तू ग रूपान मंदाकिनी माझा राजू किती लाजू सर गुप्पीत राहणार कुणी हे तुझे डोळे जणू जाळे तू ग रूपान मंदाकिनी हा माझा राजू किती लाजू सर गुप्पीत राहणार कुणी सुमनाच्या छंदात चंदनाच्या गंधात प्रीतीला पूजायचं हाय मला देवळात जायचं हाय तू ग मिळवणी की सातारची लावणी मुके पळणाची केली बतावणी तू ग मिळवणी की सातारची लावणी मुके पळणाची केली बतावणी तू ग मुकी मी मुका घे पदरात चुका मुक्या मुक्यान मोका आलाय चला देवळात जायचं नमस्कार करते पोहराला अक्षी सहज अशी बायको मिळाली. आई तुमचा गैरसमज झालाय. मी तुमची सून नाही, मी मुनीमजींची बायको. बसा ना. असू दे असू दे. कुणाची का असना कुणाची का असना माझा आशीर्वाद आहे तुला. मनीषा. अनुसयाबाई. हाय मनीषा. हाय हेमा. पाहिलेस का कोणाला येते? या सुभानरावांच्या आई तुझ्या सासूबाई. सासूबाई ही माझी सून आहे वय. चुकून नवऱ्याची कापड घातलेली दिसते. तुला काय करायचं येतो कशा? हे तुझं बोलले का काय सूनबाई? खबरदार मला सूनबाई म्हणालीस तर मी ह्या घराची मालकीण आहे. तुझ्या मुलाला पाळले मी काही दिवस. वेळ आली की हाकलून देणार आहे त्याला मी. सुबानेशी काय भांडण भिंडण झालं का तुझं? ए म्हातारे आता वटवट पुरे कर आणि चालायला लाग इथून. हेमा अगं काय हे? तू गपरा बघू. मला ताप दिलाय, मानहानी केली. त्याच्या आईचं स्वागत करू की पायावर डोकं ठेव? ए थेरडे चालते हो इथून. अगं तू त्यांचं स्वागत नको करू, पण सुभानराव येईपर्यंत थांबू दे त्यांना इथं. सुबाने आला त्याला भेटली का मग जाईन मी आली होती माझ्या पोराचा संसार बघाया. पाहिलास ना आता निघ इथून. का वॉचमॅनला बोलवून तुला हाकलून देऊ? तू थोडा मोठ्याची एवढा त्रास घेऊ नकोस बाई. सूनबाई म्हणणार होते पर सासूला धक्का मारून घालवणाऱ्या पोरीला सूनबाई म्हणायची जड झाली माझी. चुकलं तुझं नाही, मोहराचं बी चुकलं नाही. चुकला तो पत्त्या. त्याच पत्त्यावर आले मी पोरगान सून शोधाया. राग धरू नको म्हातारीच्या येड्या बोलाचा. सुखी राहा सुखी राहा. येते हो सुनबाई. येते हो सुनबाई. परत येण्याचा विचार सुद्धा करू नको ह्या घरात, कळलं? हेमा तू काही म्हण, सासू म्हणून सोड, पण एक बाई म्हणून अशा वेळी खराबार काढायला नको होतोस तू तिला. खरं सांगू मनीषा, माझ्या राग त्या म्हातारीवर बिलकुल नव्हता, पण त्या पशुचा राग मी तिच्यावर काढला.
त्याच्या आईचा अपमान करून तिला घराबाहेर काढून सुराचं खरं समाधान मिळालंय मला आज. मला सांग हेमा, तू पुरुषांचा एवढा द्वेष का करतेस? पुरुषांचा द्वेष का करते? मी आजपर्यंत कुणाकडे बोलले नव्हते, पण आज सांगते. ही समोर नदी आहे ना, हो मनीषा, ही नदी साक्षी आहे. मला सांग हेमा, मन मोकळं कर. मी लहान होते, 6-7 वर्षाची. माझी मोठी बहीण होती मीना, नुकतीच दारुण्यात आलेली. आमचा ड्रायव्हर रोज संध्याकाळी आम्हाला फिरायला घेऊन जायचा. असंच एक दिवस संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो. ड्रायव्हर काका, आज गाडीला काय झालं? गाडी का बंद पडली? आणि आज इथं कुठं आणलं फिरायला? मीना जी, काफी दिनों से मेरी दिली तमन्ना थी कि इन हरी भरी वादियों में आपको तन्हा घुमाने ले आऊं. गाड़ी को क्या हुआ, देखता हूँ. काय झालं? पाणी संपलं आणि 2 वायर पण सुटले. बरं, मी पाणी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही गाडी ठीक करा. बर. काय झालं ताई? पाणी संपलंय, तू बैसा, मी आणेन. बरं. तू इथेच बसा. हो. मी ताईसाहेबांना मदत करायला जातो. बरं. तुम्ही काय इथे आलात? हा घ्या डबा, पाणी भरलंय. पाणी कशाला ओतलं? पानी से भरा हुआ डिब्बा तो मैं फेंक चुका. हे काय करता? आपकी हुस्न भरी जवानी चाहिए जानी. काय? नाही नाही, असं नाही. सॉरी हेमा, मी चुकवलं तुला. हा विषय काढून. चांद माझा, चांद माझा. काय किती उशीर? अहो दाढी करताय का विचार करताय? विचार करतोय, पण तो मिशीचा. हा करा करा, मिशीचा विचार जरूर करा. मिशी असलेले पुरुष काय रुबाबदार दिसतात. अहो आपले मालक सुभानराव काय दिसतो माणूस तो. असं हो, नाहीतर तुम्ही नावाचे नाव आहे नुसते. अहो इतक्या वर्षात एक पोर औषध तरी झालंय का आपल्याकडे? अरे पण मी प्रयत्न करतोय ना.
कसला कर्माचा आता एखाद्याला नाही यश मिळत. सावंतवाडीलाच जातो मी. हे क्लीनर, तू कशाला आलास इथे? ते पट्ट्या काढायला आपलं ते बावड्याला भेटायला. केसचा निकाल लागल्यानंतर तुझ्या ड्रायव्हर बरोबर इकडे यायचं. कळलं? आता चालता का इथून? होय वहिनी. Shut up. आपलं बसा. Get out. गेट आउट. चला. जीतेगा भाई जीतेगा, जीतेगा जीतेगा भाई जीतेगा, जीतेगा जीतेगा भाई जीतेगा, जीतेगा जीतेगा भाई जीतेगा. जीतेगा. हेमा 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 घाबरायचे नाही. हेमा, ओ हिअर इज लॉयर. येस, कोर्टाचा निकाल काय लागला? कोर्टानं मृत्यूपत्र कायदेशीर ठरवलं आणि ते खरं आहे असं सिद्ध केलंय. आपण केस हरलो. Oh no. आता हे घर सोडून जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मंडळी, आता सकाळ संध्याकाळ इथे येऊन हिच्या कानापाशी वाजवायच्या घटाड्यांग पतड्यांग. आम्ही आलो, दुनिया बोले. आयला मी म्हणतो माझ्या विरुद्ध केस लढवायची तर वकील तरी चांगला बघायचा. हा कॅरम बोर्ड नो पार्किंगची केस पण नाही लढवू शकणार. आता कापी करून वकील झालेला दिसतोय. नाही ना, याने वर्ण दबाव आणून मार्क वाढवून घेतले. हा माझा उघड उघड अपमान आहे. मी काय म्हणतो, ज्या घरात आपला अपमान होतो ना त्या घरात माणसाने थांबूच नाही, लगे बाहेर व्हावं. बघून घेईन, बघून घेईन. सूड उगवेन. 12 वर्ष खरी फुलाला पाठवीन. पाठव. सूड उगवेन. बारक्या, अरे माझी आई आली. माझी आई आली तर होय, कुठे निघून गेली. निघून गेली? मला न भेटता? खरं नाही वाटत. सांग, माझी आई कुठे गेली? मी हाकलून दिले तिला. माझ्या आईला तुझ्या सासूला तू हाकलून दिली? सासू? माझं घर म्हणजे काय धर्मशाळा नाही. कुणीही यावं इथं आणि आश्रय घ्यावा. दुसरी तिसरी कुणी नव्हती, माझी आई होती. तिच्या समोर जरा सुखी संसाराचं नाटक केलं असतं का जगबुडी झालीस ते? होय, आली बाई नाही, हाडळ आहे हाडळ. तोंड सांभाळून बोला. कुठे बोलवलं ते त्या थेरीला? राक्षस, बेशरम. एक सुधारणा झाली बर का. हल्ली आमच्या मिसेस मराठीत शिवाय द्यायला लागलेल्या आहेत. बाकी आपण मानतो हिला, मानतो. बघा ना, एवढा लाफा खाल्ला तरी डोळ्यात पाण्याचा टिप्पूस नाही. आपण मानतो. सुभानराव, तुमची आई एकटी जाणार तरी कुठं? शोध तरी घ्या तिचा. काय गरज नाही, काय गरज नाही. माझी आई आहे ती. कुठं जाईल? गेली असेल माझ्या भावाकडं. अरे नाही, उद्या सकाळी या घरात आणली ना, या सटवीच्या नाकावर टिचून तर बापाचं नाव नाही लावणार. आणि एक महत्वाचं, मी तुझा सक्का नवरा आहे हे जगाला कळलं पाहिजे. कपाळाला कुंकू लावायचं, गळ्यात मंगळसूत्र घालायचं. उद्यापासून नाही दिसलं ना, परिणाम लय डेंजर होतील. कस? चले, चल 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 चल. छम्मक छल्लो नाही, नजर नको लाव. चल. सुभानराव, तुम्हा दोघातली तेढ वाढतच चालली आहे. मला असं वाटतं की हा गुंता गोडी गुलाबीने सुटला पाहिजे. सोडवा. यातून आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मार्ग एकच आहे. तिनं बायको सारखं वागावं, मी नवऱ्यासारखा वागतो. खिस्ता खतम. म्हणजे मी विचार करतोय की किती पैसे तुम्हाला दिलेत, म्हणजे हे मुळात लग्न झाले विसरून तुम्ही तुमच्या गावी तुमच्या घरी परत जाल. आयला तुम्ही राव हे अवघड जागी दुखणं करून ठेवले. आहे याच्यावरती एक उपाय आहे. बोला. माझ्या कुंडलीमध्ये माझा मंगळ आहे ना, लई पॉवरफुल आहे. त्याच्या झटक्यात ही आटपली तर बघा. हट्टा राहू द्या. तिला तुमच्या बरोबर राहायची अजिबात इच्छा नाही. मला आहे ना, मला आहे ना. मी तर खुल्लं कबूल करतो. माझ्या तिन्ही बायका आहेत ना, छडम्यात ट्रक आहेत.
आई शपथ, इंपाला कुणीतरी सोडल का? तुम्ही तरी सोडाल का? अंकुल, हा प्रश्न सुटणार नाही. हा माणूस इथून गेल्याशिवाय. चाल, होऊन जाऊन दे तुझ्या मनासारखं. आपण घर सोडायला तयार आहोत, एका अटीवर. हा राहता बंगला, बाहेरच्या दोन्ही गाड्या आणि बँकेतली टोटल कॅश माझ्या नावावर करायची. हे शक्य नाही. का शक्य नाही? का शक्य नाही? मी तुझ्याशी मॅरेज केलं नसतं तर ही सगळी इस्टेट गेली होती का नाही 12.5च्या भावात? काय पॉइंट बरोबर आहे की नाही? हेमा, मुद्दा पिंतोड आहे. मग तुम्ही आता ठरवा, आम्ही या घरात राहायचं का जायचं? अगो बाई चंद्रकळा, केव्हा आलीस? ये बस, खंबा घेऊन येतो, मग हळदी कुंकू करूया. यू नाटी चुंबा. हे मग तू सुभानरावशी प्रेमाचं नाटक करून त्याला औषध दारूतून पाजायचं. त्याच्यावर त्याची साईन झाली की झालं आपलं काम. ओके, भैया करते. बारक्या हात सोड. कुठं धरला हात? हेमा ही कसली टीका? तुम्ही आज जिंकला. निकी नाही, तुमच्यासाठी स्कॉच विस्की मागवली आहे. बारक्या हिचकॉक. एवढं लाड घ्यायचं कारण काय? ईश्वर, किती मेला लाजवायचं ते. लाजली बघ, अंगावरती पदर आला की डोळ्यामध्ये अशी लाज येते. बारक्या, आज आमच्या जोगेश्वरीची पार्टी आहे. रॉंग, एकदम रॉंग. काय? जोगेश्वरी स्टेशनचं नाव आहे, तुम्हाला हृदयेश्वरी म्हणायचे. कोण कोण आहे पार्टीला? कोण कोण आहे? सगळे येणार आहेत. बारक्या, आज मला माझी चूक कळून आली. अनुसया बाई, सगळ्यांसाठी गॅस घेऊन या. आत्ता आले. हा, कुठली मोरदी आज बायकोच्या हातून ती आईला मिळणार. बारक्या दिवाळी हे मस्त. बावले दग दग वै 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 दग दग वै वै हो वै. सावकाश 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 सावकाश, घाबरायचं नाही. सावकाश सावकाश. घे 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 घे, घाबरायचं नाही. घे 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 घे. सावकाश. हे बघ, हे बघ, मी घेतो. हे बघ, घे. 3.5. मला बी तसंच वाटतंय. चीज क्या. तुला नाही, तुला नाही. मी उठलो तर महाग पडेल रे. बस बस. तुझे नाव काय? चार्ल्स शोभराज. वॉच. तुझे गाव काय? माहित नाही. तुझं नाव काय? तुझं नाव काय आहे? अगं नाव तुझं गाव, तुझं ठाव, तुझा भाव, तुझी आई, तुझा बाप, त्याचं नाव गाव. पुण्या देशाची तू, पुण्या गावाची तू, पुण्या देशाची तू, पुण्या गावाची तू. तुझं नाव काय? मला ठाऊक नाही. तुझं नाव काय? मला ठाऊक नाही. तुझं नाव, तुझं गाव,
काय मला ठाऊक नाही. तुझं नाव काय मला ठाऊक नाही. अलबेला तो माझा भगवान दादा, ये जरा नाचूया रे. यार अलबेला तो माझा भगवान दादा, ये जरा नाचूया रे. संध्याकाळी खिडकी खाली शेतीत वाजवित ये. कसं वाटतंय गर गर गरते. कसं वाटतंय गर गर गरते. सांग सारा धागा दोरा जाणतो मी तुला पुरा धागा दोरा सांग सारा तोरा पुण्या देशाची तू पुण्या गावाची तू पुण्या देशाची तू पुण्या गावाची तू मी राणी तुझी जीव भावाची हाय. तुझं नाव काय? मला ठाऊक नाही तुझं नाव काय? मला ठाऊक नाही तुझं नाव तुझं गाव तुझं गाव तुझा भाव तुझी आई तुझा बाप त्याचं नाव गाव पुण्या देशाचा तू पुण्या गावाचा तू पुण्या देशाचा तू पुण्या गावाचा तू. मी राजा तुझा जीव भावाचा आहे. तुझं नाव काय रे मला ठाऊक नाही. तुझं नाव काय मला ठाऊक नाही. तुझं नाव काय रे मला ठाऊक नाही. तुझं नाव काय? मला ठाऊक नाही तुझं नाव काय? मला ठाऊक नाही Yes. This is your glass and this is your drink. Okay? Have it. You. Yes. सुभानराव, मला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे आहे. माझा काय फोटोग्राफ नाही तुमची सही पाहिजे आहे. इथं येस. Oh yes, thank God. कॉन्फरन्स बाहेर घ्या गुड नाईट गुड नाईट Thank you very much. विनय कुमार सडक छाप असं लिहिलं आहे तिथं. माहितीये मला. म्हणजे तुझं नाव लिहिलंय. हो येस. उस्ताराने दारू पाजून त्यांच्याकडनं सही घेतो. उस्तार एकदा का दारू प्यायला ना मग तुला जाऊ दे. तुला काय वेळा रे वेळा पाहिले. हे मा हा तुमचा बाप निघाला. केलं मकान झालं तुका चिमणे झोप हा आता सुखानं झोप सकाळी भेटूयात. 12 गावची दारू पेलेला आहे मी मला दारू पाजते. मिस्टर शिवानराव हा मी तुमच्या पाया पडतो. रुकिरा थँक्यू. घे
येस. आपण मॅनचेस्टर आला. का रे बाबा? माझ्या प्लॅनचा फार बिचक्या उडवला तुम्ही. त्याचे काही नाही कुंभार. बायकोनं प्रेमानं गळ्यात हात टाकला ना की नवऱ्यानं समजावं आपला गळा कापला जाणार. अर्थात तुला ती काही भीती नाही, काय काळजी करू नको. हे आपल्या गोठ्यातल्या म्हशीचं दूध घ्या, आरोग्य धनाचा पडा. ग्वाड आहे, ग्वाड आहे. आज आपले बारीक राव कुठं दिसत नाही. तो माझ्या आईला आणायला गेलाय. आई, तुमची आई येणार आहे इथे? हा का? कोणाच्या बापाची भीती आहे का तिला इथे यायला? तिला इथे येता येणार नाही. का? हा तुझा चमचा नाही करत. 80 तर 85. हे मला वाटतं मी परत हॉटेल स्काय मध्ये राहायला जायला पाहिजे. नाही, तू इथेच राहा. हे काय यांचं एकट्याचंच घर नाही. हे घर तुझं नाही माझं नाही, दीपचंद मारवाड्याचे. उद्या पैसे नाही भरले ना तो डिक्री सुद्धा आणून. उस्ताद, आई हे वाल्या. आई आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. सुखी राहा. आई तुझी ओळख करून देतो. या आपली मुलीम जी आहे ना त्यांची बायको अनुसया. हा विनय कुमार, हा कंट्रीत असतो. हॅलो, हाऊ डू डू? हे तुझं इंग्लिश घाल तिकडे म्हशीच्या गोठ्यात. बेटा मराठी ती मराठीत बोल. काय साहेब फळ आहे ना? अष्टपुत्र सौभाग्य होती जा मागल्या दारी. आई ही तुझी सुनबाई. ठाव आहे मला. सुभाण्या, हा. सुनबाईला आवडणार नाही मी इथं आलेलं. घर काय तिच्या बापाचं आहे काय? उस्ताद घर तिच्याच बापाचं आहे. अरे पण आता आपल्या पण बापाचं आहे. आहे हा? त्या दिवशी या सटवीन तुझा अपमान केला नाही का? ही तुझी सासू. चल इकडे. नाही येणार. पाया पड. अक्षवंत हो बाळ. त्या बायका कधी येण्यावर यायचे नाही. आम्ही बसले आपली वाट बघत. हा मारा फेऱ्या पाहू रे किती वाट. जीव गेला पाहुनी तुझी वाट. जीव लगा. कोलगेटची जाहिरात करते की काय? रामकृष्ण हरी. लई येळ होतीच घरी. मला आधी हे सांगा, काय? ताईला बरं नाही असं खोटं पत्र मला का लिहिलं? ताईला तसं बरं आहे ग, पण मलाच बरं नाही. मला लवेरिया झालाय. आईनं ग्रीन सिग्नल दिला आपल्या लग्नाला. पण मध्ये रेड सिग्नल आहे ना. रेड सिग्नल कुठला? ताई आणि भाऊजींचा. हा ताई आणि भाऊजी म्हणजे बुलडोझर आणि नांगर. काय म्हणाला? नाही म्हणलं नांगर घ्यायचा विचार करतोय. कसला विचार करताय? मी असा विचार करतो की लग्न झाल्यानंतर हनीमूनला कुठे जायचं? चला. चला नाही जायचं. सांग ना कुठे जाऊया? महाबळेश्वरला. नको, ते लय उंचावर आहे, पडायला होईल ना. खंडाळ्याला. नको, तिथे लय ऍक्सिडेंट होत्यात. हो. मग कुठे जायचं? ट्रक मध्ये बसायचं. आलं गुपचूप गुपचूप गोव्याला जायचं. प्यायला. मालक. या बावळे. 4 कोंबड्याने 2 फिनीच्या बाटल्या आणल्यात. शाबास. रामकृष्ण हरी. कोंबडी बरी बारीक करायची ना. कोंबड्या कशाला आणल्या? म्हणजे काय आज पार्टी नाही का? आम्ही एवढी मोठी केस जिंकले. आमच्या आई साहेब पण आलेले आहेत. हो. ये सांगतो काय. ये गरमागरम रश्श्याची कोंबडी करायची आणि हा भाकरी हातावरल्या करायच्या. मी नाही करणार. ही मला नाही ऐकायची सवय नाही. हातावरच्या भाकऱ्या मला करता येत नाही. हंसाबाई. हो हंसाबाई. आले आले. हे बघा
या कोंबड्या घ्या, गरमागरम रस्त्याची कोंबडी करायची, मिसेसला घ्या हाताची, हातावरल्या करा भाकऱ्या. मी पुन्हा सांगते, हे सगळं मला जमणार नाही. जमणार नाही? काय जमणार का नाही? हो जमेल जमेल जमेल. कोंबड्या करतो, सगळं करतो. चला ताईसाहेब चला लवकर. गो देवा, श्रावण महिन्यात कुठली जेवण आणि कोंबड्या आणि काय देवा. कसल्या जंगली माणसाशी लग्न लावून दिले आमची माझं. काय झालं ताईसाहेब? तू आणि मला भाकरी भाजायला सांगतो. चुपे रास्कल. असू दे, शिगा नका देऊ. काय असू दे? जाऊ दे, आपलं नशीब. पहिल्यांदा पाणी घालायचं आणि मग सगळं असं मळून मळून घ्यायचं. शिकायला पाहिजे ना आपल्याला सगळं. बराबर बावळ्यानी ग्लास लपवला. बावळे 21 जुने 63 टाके टाका ना, मी नाही म्हणतोय का. या थँक्यू. लड बापू, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लड बापू. ताईसाहेब भाकरी. ताईसाहेब पीठ. काय की नाही कुंभार लागले का? नारळ दिसायला लागले. दिसतील. मी आशावादी. काय वा. काय रे आले तर मी तुला इचरील म्हणत होतो. ते महिन्याभर आम्ही त्या हॉटेल स्काय ब्ल्यू मध्ये राहिलो. तिथल्या बुकात तुझं नाव नाही, नंबर नाही, पत्त्या नाही. काय नाटक आहे? कुठल्या हॉटेलला होता तू? कोणाला बोलायचं रे? तुम्हाला म्हणून सांगतो, मी हॉटेल स्काय ब्लू मध्ये नव्हतोच. कंच्या हॉटेलात उतरला होता तू? स्टेशन समोरच्या मुराजी धर्मशाळेत होतो. तू फॉरेन कंट्रीतला माणूस असून ना धर्मशाळेत उतरतो म्हणजे लेका घरची इंफाला असून तू अँब्युलन्स म्हणून हिंडतो. एवढं झालं का काय? तिथं कोण गेलो फॉरेनला? मी गेलो होतो गोव्यात नोकरी शोधायला. नाही मिळाली. पैसे संपले म्हणून आलो इथं राहायला. वाटलं हेमाचं लग्न झालं नसेल, आपला चान्स लागेल. पण इथं आल्यावर कळलं की तुम्ही हात मारला. त्याला आपला प्लॅन बॉम्ब पडला. आमचा बुलडोजर बघायचं. यांचा बुलडोजर, आमचा नांगर. रामकृष्ण हरी. अभी के अभी हमारे सामने जबान दारू प्यायल्यावर हिंदी मध्ये का बोला असं वाटतं. बुलडोजर आला. आवाज खाली. काय कोंबडी शिजली. कोंबडी शिजायला 3 शिट्ट्या लागतात. 1 झाली, 2 व्हायचे. 2 बाकी. 2 शिट्ट्या झाल्या. चले 4 प्लेट कोंबडी. आता कोंबडा झाला बघा. बघा काय कधी टरकावले. ताईसाहेब घ्या. मला नाही जमणार हे सगळं. अहो जमणार कसं नाही? शिकायला पाहिजे, जमायला पाहिजे. घ्या ताईसाहेब जरा तिला ना घ्या. हा खरंच म्हणते. घ्या घ्या. हा हमारी बायको तुम्हारे सामने आवाज करते म्हणजे काय? असं वाटतं या भाकरीने त्याचं तोंडच बंद करावं. कोण साले कबड्डी में आते काय सुभानराव? कोण आले? लॉरी लारडी शुद्धीवर का? आधी आत्ता इथं टाका. आवरा. हा काय केलं ताईसाहेब? काय केलं ताईसाहेब? हा ताईसाहेब काय म्हणायचं बघू जरा. थांबा ऐका. पण काय झालं ताईसाहेब? आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अरे संसार संसार. बरोबर. ओ बावळे बर्माशील घेऊन या. अहो बर्माशील नसेल हो, बर्नाल असेल. बर्नाल. काय नको बर्नॉल? अगं शेपटी गोळी. हो दे. मेले तर सुटेल तुझ्या तावडीतून. ते मरू देत. स्वयंपाक झाला का? आपल्या पोटात पडले आग. साहेब लोक तुम्ही इकडेच जेवून जा. मी किचन मध्ये जाणार नाही. कोण बोललं? जावं लागल. नाही जाणार. काय करायचं ते कर. साहेब
माझी 3 नंबरची बायको ना, 3 नंबरची. हे मॉडेल पाहिलं अंकल, हा माणूस ते आलेला आहे. अंकल मला घटस्फोट मिळवून द्या. याच्या 3 बायका आहेत लग्नाच्या. साहेब त्याला सुद्धा दम लागतो. अंडू पांडूचं काम नाहीये ते. काय तू जाते का नाही आत? काय स्वतःला काय हुकुमशाह समजतोस काय तू? काय साहेब, माझ्याच घरातून मलाच दम होय. लय ऐकून घेतलं. वा वाय वा. चला गोखले साहेब, यू आर द विटनेस. ऑफकोर्स. डोंट वरी बेटा, उद्याच्या उद्या डायव्होर्स साठी आपण अर्ज करूया. कम ऑन. चला काळू बाळू, चला कडेकडेला वाजवत जायचं बरं का रे. 2 चमचे तिकडे आऊट झाले, 1 चमचा इकडे आऊट झाला. तू जाते की नाही स्वयंपाक घरात? नाही जाणार. वाघ म्हटलं तरी खातो, वाघ होबा म्हटलं तरी खातो. काय करायचं ते कर. असं एवढी मस्ती आहे काय तुला? तुझी मस्ती काय करते? काय झालं पोरीला? अरे देवा, काय केली या पोराला? अरे सुभान्या, अरे काय केलंस तू? अरे देवा, काय झालं पोरीला? सुभान्या, डॉक्टरला तरी घेऊन ये. अरे जा लवकर. अरे देवा, अरे काय केलंस पोरा? काय केलं? अरे देवा, लई रगत आलं या. काय केलं या पोराला? आता लवकर ये. अगं हालत तरी घेऊन ये. अगं नाही लागले अगं पोरीला. नाही लागले अगं. येस डॉक्टर. केस तशी गंभीर आहे. ही मी लिहून दिलेली औषधं वेळच्या वेळी द्यायची. ओके. तसा मी येऊन जाईनच. नर्स, जरा लक्ष ठेवा. बर. काय म्हणालीस तू पोरी? सुभाने संग काडीमोड घेणार आहेस तू? हो. 2 भिन्न संस्कारातली माणसं एकत्र राहू शकणार नाही. अगं कोणी सांगितलं तुला हे? कृष्णा खोळणेचा संगम बघितला नाहीस तू पोरी? अगं आदोगर आम्हा नवरा बायकोचं बी पटायचं नाही. पण मागणं एकमेकावर जीव कवा चढला तेच कळलं नाही बघ. सुभाने जरा डोसक्यानं गरम आहे, पण मनानं लई चांगला आहे बघ. खरंच हेमा, तू शुद्धीवर आली नाही हे कळताच त्यांनी किचन मध्ये जाऊन आपला हात जळून घेतला. मी विचारलं तर मला म्हणाले की मी तिच्यावर हात उचलला त्याचं मी हे प्रायश्चित्त घेतोय. होय, माझा आई पोरी, काडीमोड घेण्याचा विचार मनातनं काढून टाक. अगं मरण्यापूर्वी नातवंड मांडीवर खेळवायची लई इच्छा आहे बघ माझी. नातवंड खेळवायची? 3 सुना आणि 10-12 पोरं घरात येऊनही ती हौस फिटली नाही तुमची? 3 सुना आणि 10-12 नातवंड? अगं कुणी सांगितलं तुला हे? हे समज खोटं आहे पोरी. हे बघ, सुभानेच्या बापाची तार आली, त्याची तब्येत बरी नाही म्हणून. तेव्हा आजच मी गावाकडे जाणार आहे. उद्या तू बी घरला जाणार आहेस पोरी. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायावर वाहिलेलं कुकू आहे. वाया नाही जायचं, वाया नाही जायचं, वाया नाही जायचं, वाया नाही जायचं. पोरी, हे संसाराचं चाक आता तू सांभाळ पोरी, तू सांभाळ. आज तुझं ऍफिडेव्हिट कोर्टात सादर केलं जाईल. येस, आणि तुलाही हजर राहावं लागेल. विकी, मी यालाच पाहिजे का? येस, अगं वेगळं राहायचा हुकूम आजच्याच गोखले साहेब आपल्याला मिळून देणार आहेत. मग तू मुक्त होशील. मी थांबीन तुझ्यासाठी 3 वर्ष. मला लग्नच करायचं नाही. व्हॉट?
ठीक आहे. कितीला जायचं कोर्टात? आणखी अर्धा तास आपल्याला कोर्टात पोहोचायला हवंय. अरे मग तू थांबलास कशाला? तू टॅक्सी घेऊन ये, तोपर्यंत मी तयार होते. That's it. I'll be coming now. एक विचारू? तुमची आई सांगत होती की तुम्ही गावाला निघालात म्हणून? हा, कायमचा. का? बँकेतून काढलेले पैसे संपले की या बंगल्यावर डिक्री येणार म्हणून? नाही बाई, हा बंगला मी घाण टाकलेला नाही. उलट ही समधी इस्टेट मी तुमच्या नावावर करून ठेवली कायदेशीर. ही तुमच्या बंगल्याचे कागदपत्र, या तुमच्या गाडीच्या आणि तिजोरीच्या चाव्या, आणि हे तुमच्या नवीन बँकेचं बुक. याच्यामध्ये मी समजा पैसा तुमच्या नावावर करून ठेवलाय. मग स्काय ब्लू हॉटेलमध्ये 1 महिना कसे राहिलात? बाई, ते हॉटेल काळ का गोरे हे सुद्धा मी पाहिलेलं नाही. मी आमच्या गावी गेलो होतो शेतीच्या कामासाठी, आणि हे राहिलो होतं बाई. काय आहे हे? काडीमोडीचा कागद आहे. यात मी समजा लिहिलंय, मी दारू पितो, बायकोला छळतो. बाई, तू माझ्यापासून तुम्हाला पोर होणार नाही बाई. असं खोटं का लिहिलं तुम्ही? तुम्हाला लवकरातल्या लवकर काडीमोड मिळावा. बाई, तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळाला ना, मला खुशी आहे बाई त्याच्यात. हा, तुमचं साहेबांचं बोलणं मी ऐकलंय बाई. हे घर तुम्हाला सोडायची काही गरज नाही. मला माफ करा बाई, मी जनावरासारखा वागलो तुमच्याशी, तुम्हाला मारहाण केली. नाही ते बोललो, पण बाई तुमच्या भलाईसाठी मी असं तुमच्याशी वागलो. ते सुद्धा गोखले आणि देशमुख साहेबांच्या सांगण्यावरनं. अंकल आणि गोखले साहेबांचा काय संबंध याच्यात? त्यांच्यामुळेच तर मला हे समजा नाटक करावं लागलं बाई. नाटक? हा बाई. बाई, तुम्ही समजता तो सुभानराव मी नाही बाई. तो त्याच दिवशी फासावरती गेलाय. माझा बाप देशमुख साहेबांचा मित्र आहे, त्याचा मी पोरगा. माझं पण नाव सुभानराव. बाई, माझ्या नावातल्या सारखेपणाचा फायदा घ्यायचा या लोकांनी ठरवलं. मला हे समजा नाटक करायला लावलं बाई. सगळे खोटेपणाने वागले माझ्याशी. जाऊन द्या बाई, मी त्यांच्या बाजूने माफी मागतो ना. विसरून जा बाई, विसरून जा. समजा खोटं होतं बाई. एक सांगू, लगीन खरं होतं बाई. हा, त्या किल्ले आणि कागदपत्र अंकलकडे द्या. मला त्याचा मोह नाही. मी निघते. कोर्टात जायला मला उशीर होतोय. थँक्स फॉर दी डायव्होर्स पेपर्स. आता काय शेपटी घातलीस मुरदाळा? पट्टा करून हाणतेस माझ्या कमरड्यात. आता काय नाही म्हटलं? अगं एक पोकडी, घराबाहेर पाऊल टाकलं तर प्लास्टर मध्ये ठेवतो 6 महिने. का रे आता का रे घस मसळी? आईला ही भाषा तुमच्या तोंडात? मग रे दादल्याची भाषा कारभारणीला बोलायला नको. बिहेव लाईक अ गुड लेडी. चांगल्या बायकोसारखी वाग. मी तुझा नवरा आहे, कळलं? तुझं नाव काय?